नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांना फटका, शेतकऱ्यांचं नुकसान. अमरावती जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस. आंबा, संत्रा, कांदा पिकाला फटका, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. जळगावच्या रावेरमध्ये अवकाळी पावसासह गारपीट. अवकाळी पावसामुळे शेती पिकांना मोठा फटका. वाशिमच्या मानोरा तालुक्यामधल्या 28 गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती. हजारो लिटर पाण्याची नासाडी. उमरी, पाळोदीसह आसपासच्या गावांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम. नाशिकच्या वेळापूरमधील गव्हाच्या शेतामध्ये विजेच्या तारा आणि पोल पडल्यानं आग. शेतकऱ्यांचं अंदाजे 2 लाखांचं नुकसान. जळगावच्या 40 गावांमधील मिरची बाजारामध्ये भीषण आग. 8 मिरचीची दुकानं जळून खाक. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. वाशिम जिल्ह्यामध्ये यंदा 4 लाख हेक्टरवर खरीप पिकांच्या पेरणीचा अंदाज. 83,243 क्विंटल बियाण्यांची कृषी आयुक्तांकडे मागणी. मराठवाड्यामध्ये दुष्काळाची दाहकता. पाणीसाठ्यामध्ये झपाट्यानं घट. अल्प पाण्यासाठी पक्ष्यांनाही झळ. पाणी नसल्यानं पक्ष्यांचे हाल. सुखना धरणामध्ये भक्ष्य शोधण्यासाठी पक्ष्यांची मोठी गर्दी. विदर्भात उन्हाचा पारा पुन्हा वाढला. नागपूर, अकोला, यवतमाळचा पारा 42 अंशांवर. कडक उन्हामुळे दुपारच्या वेळेला शहरातील सिग्नल बंद. अकोल्यामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण. उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा. हिंगोली जिल्ह्यामधील वाढत्या तापमानामुळे टरबूजाच्या मागणीमध्ये वाढ. टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पपईच्या दरामध्ये मोठी घसरण. पपईची 5 रुपये किलो दरानं विक्री. मागणी घटल्यामुळे पपईच्या दरामध्ये मोठी घसरण. वाशिमच्या बाजार समितीमध्ये हळदीची विक्रमी आवक. कांडी हळदीला 14,700 तर गटूला 13,500 रुपये प्रति क्विंटलचा दर. शेतकऱ्यांना काहीसा दिलासा. शेतकरी कर्जमाफीसाठी रयत क्रांती संघटनेचं सांगलीमध्ये आंदोलन. इस्लामपूर तहसील कार्यालयावर रयत क्रांतीचं ठिय्या आंदोलन. गणकवली डेपोमधून बस उशिरा सुटल्यामुळे विद्यार्थ्यांचा पेपर चुकला. वारंवार तक्रार करूनही बसला उशीर. संतप्त विद्यार्थ्यांकडून डेपोतील बस रोखल्या. मालमत्तेच्या वादातून वडिलांकडूनच मुलाची हत्या. वाशिमच्या कारंजा तालुक्यामधील धक्कादायक घटना. कल्याणमध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून रिक्षाचालकाची आत्महत्या. खडकपाडा पोलीस ठाण्यामध्ये सावकारासह एका महिलेवर गुन्हा दाखल. मोहने परिसरामधली घटना. नाशिकचे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश रुपेश राठींचं निलंबन. 3 वर्षांच्या कार्यकाळामधील निकालामध्ये त्रुटी आढळल्याची माहिती. पीडितांनी उच्च न्यायालयामध्ये तक्रार दाखल केल्यानंतर कारवाई. अकोल्यामध्ये विटांचा ट्रक दुचाकीवर उलटला. एकाचा मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी. मंगळूरपीर रोडवरील दगडपारवा जवळची घटना. जळगावच्या एरंडोलमध्ये विजेच्या धक्क्यानं युवकाचा मृत्यू. महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या वेळेला विजेचा धक्का लागला. पंकज महाजन असं मृत्यू झालेल्या युवकाचं नाव. अमरावतीचे भाजपा आमदार प्रताप अडसड अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावले. अमरावती चांदूर रेल्वे मार्गावर ट्रक आणि कारचा अपघात. जखमींना अडसड यांनी स्वतःच्या गाडीतून रुग्णालयामध्ये नेलं. वर्धा शहरामध्ये 3 ठिकाणी चोरी. शोरूममधून दुचाकीसह साहित्य चोरी. टायरच्या दुकानातून रोख रक्कम लंपास. तर तालुका आरोग्य कार्यालयामधून संगणक, यूपीएसची चोरी. गुन्हा दाखल. कोल्हापुरातील इचलकरंजीमध्ये क्रिप्टो फसवणूक प्रकरणामध्ये मोठी कारवाई. आरोपींकडून 34,83 लाखांचा फसवणूक करण्यात आली होती. लातूरच्या अंबेजोगाई रस्त्यावर गुन्हेगारांच्या टोळीकडून एकाला बेदम मारहाण. टोळीमधल्या 7 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई. इचलकरंजी शहरामध्ये जर्मन गँगच्या नावानं दहशत पसरवण्याला अटक. आनंदा जाधव असं आरोपीचं नाव. साताऱ्यामध्ये अवैधरित्या सिलेंडरमध्ये गॅस भरणारी टोळी जेरबंद. खंबाटकी घाटाजवळील बेंगरुटवाडी परिसरामधली घटना. आधुनिक साहित्य, गॅस टँकर, 71 लाखांचा मुद्देमाल जप्त. 13 जणांवर खंडाळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. नाशिक शहरामध्ये पुन्हा डेंग्यूचा प्रादुर्भाव. नाशिकमध्ये डेंग्यूच्या रुग्णांचा आकडा 94 वर. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच उन्हाळ्यामध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव. तुळजापुरातील पुजाऱ्यांची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करा. तुळजापुरातील नागरिकांची जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांकडे मागणी. लातूर ड्रग्ज प्रकरणी एटीएसकडून पत्राच्या शेडची पाहणी. डीआरआय पथकानं छापा टाकून ड्रग्ज आणि आरोपींना ताब्यात घेतलं. घटनेची सर्व बाजूनं चौकशी सुरू. कॉरिडॉरच्या विरोधात पंढरपूरमध्ये स्वाक्षरी मोहीम. सरकारच्या विरोधात घोषणा देत आंदोलनकर्त्यांची विठ्ठल रुक्मिणी मंदिराला प्रदक्षिणा. धुळ्यात गाळमुक्त धरण आणि गाळमुक्त शिवार योजना राबवण्यात येणार. कुणाल बाबा पाटील यांच्या नेतृत्वाखालील जवाहर सामाजिक कृतीधंदा ट्रस्टतर्फे योजना राबवण्यात येणार. हजारो एकर जमीन सिंचनाखाली येणार.
जळगावच्या चाळीसगावमध्ये शांताबाई नावाचं फेसबुक अकाउंट सध्या चर्चेचा विषय. प्रतिष्ठित व्यक्तींबद्दल ठाऊक नसणारी माहिती अकाउंटवरून प्रसारित. अनेकांकडून अकाउंट संदर्भात पोलिसात तक्रार. पोलिसांकडून अधिक तपास. रिक्षाने भारत भ्रमंती करणारे विदेशी पाहुणे सांगलीमध्ये दाखल. विदेशी पाहुण्यांचा सांगली पोलिसांकडून पाहुणचार. वाहतूक नियम समजावत पोलिसांनी आदरातिथ्य केलं. परळी रेल्वे स्थानकाचं काय पायलट होणार? परळी रेल्वे स्थानकासाठी 25 कोटींचा निधी मंजूर. रत्नागिरीच्या लांजा नगरपंचायत प्रशासनाकडून शहराचा विकास आराखडा तयार. 28 एप्रिलपर्यंत नागरिकांना हरकती घेण्याच्या सूचना. नाशिकच्या वडीमध्ये सप्तशृंगी गडावर कीर्तिध्वज फडकला. दरेगावच्या गवळी कुटुंबाला ध्वज फडकवण्याचा मान. नाशिकच्या मनमाडमध्ये भीमोत्सवाला सुरुवात. लोकशास्त्र सावित्री नाटकाच्या माध्यमातून अत्याधुनिक सावित्री साकारण्यात आली. नाशिकच्या मनमाडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीची जय्यत तयारी. जयंतीच्या साहित्यासाठी बाजारपेठ फुलली. गोंदिया शहरामध्ये झोपलेल्या हनुमानाची मूर्ती. हनुमान जयंतीनिमित्त दर्शनासाठी भाविकांची गर्दी. अहिल्यानगरमध्ये हनुमानाचा रथ ओढण्याचा मान महिलांना. नारी शक्तीचा परिचय करून देणारा रथोत्सव. तरुणी आणि महिलांची मोठी गर्दी. हनुमान जयंतीनिमित्त पंचमुखी हनुमानाचं 3D वाळूशिल्प बनवण्याची किमया. वेंगुर्ल्याचे वाळूशिल्पकार रविराज चिटकर यांनी साकारली 3D वाळूशिल्प. वेंगुर्ल्यातील गजंत लक्ष्मी मंदिरामध्ये साकारलं वाळूशिल्प. बीडमध्ये अंबाजोगाईमधील संकलेश्वर महादेव मंदिर राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित. ऐतिहासिक मंदिराच्या संवर्धन आणि संरक्षणाला चालना मिळणार. हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्तानं गोंदियामध्ये मारुतीचा अभिषेक आणि पंचामृत स्नान. सिव्हिल लाईन इथल्या हनुमान मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी. जेजुरीच्या खंडोबा मंदिरात पहाटे भूपाळीनंतर दवणा पूजा संपन्न. काठ्या शिखर भेटीसाठी गडावर मोठी गर्दी. शिर्डीमध्ये हनुमान जयंती दिनी 125 किलो वजनाचा दगडी गोटा उचलण्याची स्पर्धा. दगडी गोटा उचलण्याच्या स्पर्धेमध्ये अनेक तरुणांचा सहभाग.